नमस्कार, मी प्राध्यापक शीतल बर्गे, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर. आज आपण BCom पार्ट 1 सेमिस्टर 2मधील अकाउंटन्सी पेपर 2 या विषयाचा अभ्यास करणार आहोत. हे पुस्तक आपण MG पाटकर यांचं घेतलेलं आहे, फडके प्रकाशनचं. या पुस्तकामधील आपण पहिल्या टॉपिकचा अभ्यास करतोय. यामधील आपण बरेच असे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. आज आपण त्याच टॉपिकमधील पुढील प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 6. तर सुरुवातीला हा प्रॉब्लेम आपण रीड करून घेऊया. याच्यामध्ये थोडेसे करेक्शन आहे, तेही मी रीड करताना सांगेन. प्रॉब्लेम रीड करून घेऊया आपण सुरुवातीला. पंडित कुमार अँड पंडित आर पार्टनर्स इन अ फर्म शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. Their capitals are also in their profit sharing ratio. They keep their book under single entry system. The asset and liabilities on 31st March 2020 were 2020चे ॲसेट आणि लायबिलिटीज त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. क्रेडिटर्स दिलेले आहेत, लोन दिलेले आहेत, बिल्स पेएबल दिलेले आहेत. त्यानंतर पुढे पहा, बिल्डिंग्स दिलेले आहेत, मशिनरी आहेत, प्लांट अँड मशिनरी आहे, फर्निचर अँड फिटिंग्स दिलेले आहेत, स्टॉक दिलेले आहेत, सनरी डेटर्स दिलेले आहेत, बिल्स रिसिवेबल आहेत आणि कॅश दिलेली आहे. 2020चे एवढे ॲसेट आणि लायबिलिटीज त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याचप्रमाणे 31st March 2021 द फॉलोइंग फिगर्स वेअर एक्सट्रॅक्टेड. आता इथे आपल्याला 2021चे ॲसेट अँड लायबिलिटी दिलेली आहेत. तर इथे या ठिकाणी ॲसेट देताना थोडंसं करेक्शन आहे की 3 ॲसेट त्यांनी दिलेल्या नाही आहेत. त्या ॲसेट आहेत बिल्डिंग, मशिनरी अँड फिटिंग फर्निचर, आणि ते ॲसेट आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर डेटर्स 19,500, क्रेडिटर्स 15,000, कॅश आहे 3,000, स्टॉक आहे 23,500, बिल्स रिसिवेबल आहे 4,500, लोन आहे 12,000, ड्रॉविंग्स आहेत. कुमारने 3,000 रुपये काढलेले आहेत आणि पंडितने 1,500 रुपये काढलेले आहेत. या दोघांचीही एकत्रितरित्या टोटल आपल्याला घ्यायची आहे. बिल्स रिसिवेबल ₹5,000. अलाव इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 5%. डेप्रिसिएशन मशिनरी ॲज ऑल्सो फर्निचर ॲट 10%. मशिनरी आणि फर्निचरवरती 10% डेप्रिसिएशन चार्ज करायचे. शो द स्टेटमेंट ऑफ अफेअर ऑन 31st March 2020 अँड 31st March 2021. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड 31st March 2021. इथे आपल्याला 2020 आणि 21चं स्टेटमेंट ऑफ अफेअर शो करायचं आहे आणि प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर एंडेड 31st March 2021चं शो करायचं आहे. 2021चा जो इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे त्यामध्ये आपल्याला फक्त बिल्डिंग 70,000, मशिनरी अँड प्लांट 75,000, फर्निचर अँड फिटिंग 15,000 ॲड करायचे आहेत. कारण की या ठिकाणी सोल्युशन करताना आपल्याला हा तिन्ही अमाऊंट इथेही घ्यावे लागलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी सुद्धा दिलेल्या आहेत. परंतु इथे जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी दिलेली नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी असणारी तिन्ही इन्फॉर्मेशन 2021मध्ये सुद्धा सेम टू सेम आपण घेणार आहोत. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. प्रॉब्लेम सोडवताना अशा प्रकारे आपल्याला अकाउंट्स ओपन करून घ्यायचे आहेत. मेसर्स कुमार अँड पंडित स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲज ऑन 31st March 2020 लायबिलिटीज अँड ॲसेट. त्यानंतर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲज ऑन 31st March 2021. अशा प्रकारचे हे 2 अकाउंट ओपन करायचे आहेत. आपण आता पोस्टिंग करायला सुरुवात करूया. 2020ची जे आपल्याला ॲसेट आणि लायबिलिटी दिलेले आहेत त्यानुसार क्रेडिटर्स 40,000, लोन 12,000 पोस्टिंग घेत जाऊया. आपण जसे दिलेले आहेत तशा पद्धतीने आपण पोस्टिंग करणार आहोत. त्यानंतर बिल्स पेएबल 2,250. लायबिलिटी साईडला एवढे 3च पोस्टिंग आहेत. आता आपण ॲसेट साईडचे करून घेऊया. बिल्डिंग दिलेले आहेत 70,000, मशिनरी अँड प्लांट दिलेले आहेत. मशिनरी अँड प्लांट 75,000. त्यानंतर फर्निचर अँड फिटिंग 15,000.
त्यानंतर स्टॉक आहेत 16,500. सन्ड्री डेटर्स दिलेले आहेत 21,000. त्यानंतर बिल्स रिसिवेबलसुद्धा दिलेले आहेत 5,400. आपण एक एक पोस्टिंग करून घेत जाऊया. त्यानंतर कॅश दिलेला आहे 1,350. कॅश असेल किंवा कॅश ॲट बँक असेल किंवा कॅश ॲट हँड असेल त्याचं पोस्टिंग ॲसेट साईडलाच होणार. आता आपलं 2020मध्ये जेवढे ॲसेट आणि लायबिलिटीज दिलेले आहेत त्या सगळ्यांचं पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण टोटल करून घेऊया ॲसेट साईडची आणि लायबिलिटी साईडची. ॲसेट साईडची टोटल आणि लायबिलिटी साईडची. ॲसेट साईडची जास्त येते आहे 2,04,250. तीच आपण लायबिलिटी साईडलासुद्धा लिहून घेणार आहोत. क्रेडिटर्स, लोन आणि बिल्स पेबल या तिन्हीची बेरीज आलेल्या टोटलमधून वजा करून जी अमाऊंट येईल त्याला आपण कॅपिटल असं नाव देणार आहोत. आपल्याला कॅपिटल मिळते 1,50,000. तेच कॅपिटल आपल्याला 2:1 या रेशोमध्ये कुमार आणि पंडित दोघांनाही डिवाईड करायचं आहे. 1,50,000मधून 1,00,000 रुपये कुमारला जातील आणि 50,000 रुपये पंडितला जातील. दोन्हीची टोटल आपण आउटर कॉलमला लिहून घेऊया 1,50,000 रुपये. 2020 सालचं कॅपिटल 1,50,000 रुपये आपल्याला मिळालेलं आहे. आता सेम त्याच पद्धतीने 2021 सालचं स्टेटमेंट ऑफ अफेअर आपण तयार करणार आहोत. यामध्ये बिल्डिंग, मशनरी आणि फर्निचरचं पोस्टिंग आपल्याला 2021च्या ॲसेट आणि लायबिलिटीमध्ये दिलेलं नाही आहे. क्रेडिटर्स 15,000, लोन 12,000, बिल्स पेएबल 5,000. तीनच पोस्टिंग दिलेले आहेत ते आपण करून घेणार आहोत. त्यानंतर बिल्डिंग, मशनरी आणि फर्निचरचं पोस्टिंग आपल्याला करायचं आहे. ते आपल्याला दिलेलं नाही आहे पण ते आपल्याला उत्तरामध्ये दिलेलं असल्यामुळे 2021च्या ॲसेट लायबिलिटीमध्ये आपण ते घेणार आहोत. बिल्डिंगचं पोस्टिंग केलेलं आहे. मशनरी अँड प्लॅन्ट 75,000, फर्निचर अँड फिटिंग 15,000. त्यानंतर स्टॉकपासून आपल्याला अमाऊंट दिलेले आहेत. स्टॉकची अमाऊंट दिलेली आहे 23,500. बिल्स रिसिवेबल दिलेले आहेत 4,500. त्यानंतर सन्ड्री डेटर्स दिलेले आहेत 19,500. आणि शेवटी दिलेला आहे कॅश 3,000 रुपये. 3,000 रुपये. अशा प्रकारे 2021चे सगळे पोस्टिंग करून घेतलेले आहेत. पहिल्या स्टेटमेंट ऑफ अफेअरसारखं याचं पण आपल्याला कॅपिटल काढायचं आहे. ॲसेट आणि लायबिलिटी साईडची टोटल करून घ्यायची आहे. ॲसेट साईडची जास्त येते, वरती ॲसेट आणि लायबिलिटी लिहायचं राहिलेलं आहे. तुम्ही लिहा तिथे 2,10,500 ही टोटल येते आपली आणि फरक येतो 1,78,500. तो आपल्याला 2:1 या रेशोमध्ये कुमार आणि पंडितला डिवाईड करायचा आहे. कुमारचा कॅपिटल आपल्याला येतो आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला 1,19,000 एवढी अमाऊंट कुमारला जाते आणि पंडितला जाते 59,500. टोटल आपण आउटर कॉलमला घेणार 1,78,500 रुपये. अशा प्रकारे 2021चं कॅपिटलसुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. दोन्हीही स्टेटमेंट आपले झालेत. आता हे आपण शेवटचं जे आपल्याला करायला सांगितलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस, ते या दोन्हीच्या कॅपिटलवरून आपल्याला ते स्टेटमेंट तयार करायचं आहे. 2021चं जे कॅपिटल आलेलं आहे 1,78,500 ते आपण सुरुवातीला घेणार आहोत. टोटल कॅपिटल ऑन 31 मार्च 2021
1,78,500. त्याच्यामधून आपल्याला ड्रॉविंग्स ॲड करायचे आहेत. ड्रॉविंग्स पाहूया आपल्याला किती आहेत ते. ॲड टोटल ड्रॉविंग्स. ड्रॉविंग्स आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. कुमार आणि पंडित दोघांनीही ड्रॉविंग्स काढलेले आहेत, म्हणजे कंपनीच्या इन्व्हेस्टमेंटमधून अमाऊंट काही काढलेली आहे. इथे पाहू शकता कुमारने 3,000 रुपये काढलेत आणि पंडितने 1,500 रुपये काढलेले आहेत. दोघांची टोटल एकत्रितरित्या 4,500 रुपये आपण ॲड करणार आहोत. ॲड करून टोटल तिथेच खाली घ्यायचे आहे 1,93,800. त्यानंतर याच्यामधून आपल्याला 2020चं कॅपिटल लेस करायचं आहे. 31 मार्च 2020चं कॅपिटल आपलं आलेलं आहे 1,50,000. ते इथून आपल्याला लेस करायचं आहे. $1,50,000 त्याची वजाबाकी करून अमाऊंट घ्यायची आहे आणि त्या अमाऊंटला आपल्याला हेडिंग द्यायचं आहे ग्रॉस प्रॉफिट. त्यामधून डेप्रिसिएशन लेस करायचं आहे. आपल्याला डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे मशिनरी अँड प्लांट अँड फर्निचरवरती. पाहूया आपल्याला किती सांगितलेलं आहे डेप्रिसिएशन. आधी लिहून घेऊया. लेस डेप्रिसिएशन. प्लांट अँड मशिनरी. इथे पाहू शकता वर्किंग नोट ॲडजस्टमेंटमध्ये प्लांट अँड मशिनरी आणि फर्निचरचं 10% आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायला सांगितलेलं आहे. प्लांट अँड मशिनरी 7,500. याचं डेप्रिसिएशन येते 7,500, कारण त्याची अमाऊंट आहे 75,000. त्याच्यावरती आपल्याला 10% चार्ज करायचे. आणि फर्निचरची अमाऊंट आहे 15,000 रुपये. त्याच्यावरती 10% चार्ज केल्यावरती आपल्याला 1,500 रुपये अमाऊंट येते. आपण ही अमाऊंट इनर कॉलमला घेतलेली आहे, कारण की प्लांट अँड मशिनरी आणि फर्निचर दोन्हीचीही टोटल इनर कॉलमला घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला इंटरेस्टसुद्धा शो करायचा आहे. दोन्हीची अमाऊंट एकत्रितरित्या टोटल करून ती आपण डायरेक्टली आउटर कॉलमला घेणार आहोत. फर्निचरची अमाऊंट लिहून घेऊया आपण 1,500 रुपये. टोटल करून इनर कॉलमला 9,000 रुपये घेणार आपण. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल 2020चं जे इंटरेस्ट आहे त्याच्यावरती आपल्याला 5% इंटरेस्ट शो करायचा आहे. कुमार आणि पंडित या दोघांच्याही अमाऊंटवरती इंटरेस्ट शो करायचा आहे. कुमारची अमाऊंट आहे 1,00,000 रुपये आणि पंडितचे आहे 50,000 रुपये. या ठिकाणी पहा, कुमारची 1,00,000 आणि पंडितचे 50,000. दोन्हीच्या अमाऊंटवरती 5% चार्ज करायचा आहे. कुमारला अमाऊंट येणार 5,000 रुपये आणि पंडितला 2,500. या दोन्हीची टोटल आपण आउटर कॉलमला म्हणजे इनर कॉलमला घेणार 7,500. आणि यानंतर 9,000 आणि 7,500 यांची बेरीज आपण डायरेक्टली आउटर कॉलमला घेणार. आता 33,000 जे वरची ग्रॉस प्रॉफिट आपली अमाऊंट आहे, ग्रॉस प्रॉफिटच्या अमाऊंटमधून ही 16,500 अमाऊंट लेस करून आपल्याला 16,500 अमाऊंट येते. त्याला आपण नेट प्रॉफिट ड्युरिंग द इयर 2020-21 असं हेडिंग देणार आहोत. आता आलेला प्रॉफिट 2:1 या रेशोमध्ये कुमार आणि पंडित दोघांनाही डिवाइड करून देऊया. कुमार डिवाइड केल्यानंतर कुमारला अमाऊंट जाते 11,000 रुपये आणि पंडितला जाते 5,500. अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम इथे संपलेला आहे.
जर काही प्रश्न असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही डायरेक्टली विचारू शकता किंवा यूट्यूबवरती कमेंट करूनसुद्धा विचारू शकता. थँक्यू.